अरावली डोंगर रांग ही केवळ नकाशावरील रेषा नाही, तर ती उत्तर भारताचा भौगोलिक आधारस्तंभ आहे. ही एकमेव नैसर्गिक भिंत आहे जी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्राला थार वाळवंटाच्या वाळूपासून वाचवते. आणि आज या भिंतीला स्वतःच्या संरक्षणासाठी एक मोठे कायदेशीर कवच मिळाले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने यानी MOEFCCने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 4 राज्यांमध्ये पसरलेल्या संपूर्ण अरावली क्षेत्रात नवीन खाणकाम लीज यानी न्यू मायनिंग लीजेस देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री अँड एज्युकेशन एक शाश्वत खाणकाम व्यवस्थापन योजना तयार करत नाही, तोपर्यंत नवीन परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पार्श्वभूमी आणि कायदेशीर लढाई. हा निर्णय आत्ताच का घेण्यात आला हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावे लागेल. अरावली वाचवण्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात गेल्या 2 दशकांपासून सुरू आहे. 2002 आणि 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरियाणात खाणकामावर बंदी घातली होती, कारण तिथे पर्यावरणाची मोठी हानी झाली होती. तरीही खाण माफिया, ज्यांचे राजकीय संबंध मजबूत आहेत, कायद्यातील त्रुटी शोधून पळवाटा काढीत होते. त्यांनी जंगल किंवा टेकडीच्या व्याख्यांचा गैरफायदा घेऊन डोंगर पोखरून काढले. 100 मीटर उंचीचा वाद. या नवीन बंदीचे मुख्य कारण सर्वोच्च न्यायालयाचा 20 नोव्हेंबर 2023 चा आदेश ठरला. या आदेशात न्यायालयाने डोंगर किंवा टेकडीची व्याख्या स्वीकारली होती, ज्यानुसार केवळ 100 मीटरपेक्षा उंच असलेली जमीनच डोंगर मानली जाईल.